आहे जनतेचा हक्काचा आवाज। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून स्वतःला प्रोजेक्ट केले किंवा फिरतोय, तर उमेदवारापेक्षा मी महाविकास आघाडीचा एक कार्यकर्ता म्हणून सध्या जे बिखरलेलं सैन्य आहे महाविकास आघाडीचं ते एकत्र करायचं काम करतोय। उमेदवार कुणीही असला तरी त्याच्या पाठीशी या सैन्यानं उभं राहावं आणि सर्वांनी एकत्रितपणे महायुतीच्या उमेदवाराचा सामना करावा अशा पद्धतीची परिस्थिती यावी यासाठी मी प्रयत्न करतोय। खरं तर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वच्या सर्व आमदार हे भाजप-प्रणित आघाडीमध्ये आहेत, त्यामुळं जे मागं राहिलेले लोक आहेत ते शरद पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे, उद्धव ठाकरे साहेबांच्यावर प्रेम करणारे, राहुल गांधींच्यावर प्रेम करणारे आणि एकंदरीत ज्यांची विचारसरणी ही शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराशी सुसंगत आहे अशी लोक मागं राहिलेली आहेत, जनता मागं राहिली आहे। या सर्वांना एकत्रित करून पुनश्च एकदा महायुतीच्या उमेदवाराशी दोन हात करण्यासाठी तयार करायचं हा प्रयत्न माझ्याकडून चालू आहे आणि मला असं वाटतं की यामध्ये यश मिळेल आणि येत्या काळात माढा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकून येईल याचा मला पूर्ण विश्वास वाटतो। कारण मी या भागात फिरतोय ना, मी करमाळापासून अगदी फलटण औंधपर्यंत सगळ्या भागात फिरतोय ना, जनतेमध्ये भाजपच्या विविध धोरणांविषयी प्रचंड रोष आहे। शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रचंड प्रेम आणि सहानुभूती आहे। लोकांना कळते की आता बदल आपल्याला केला पाहिजे, फक्त एक नेतृत्व नाही आहे किंवा लोकांना एकत्र केलं पाहिजे ते होत नाही आहे। त्यामुळं महाविकास आघाडीची सीट अशा या नियोजनातील अभावामुळे जाऊ नये यासाठी मी प्रयत्न करतोय। उमेदवार कोण आहे हे महत्त्वाचं नाही, परंतु महाविकास आघाडी विशेषतः शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जर राष्ट्रवादी पक्षाला ही सीट मिळाली तर राष्ट्रवादी पक्षाचा या ठिकाणी उमेदवार निवडून कसा येईल यासाठी मी प्रयत्नशील आहे। साहेब, माढा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व स्वतः पवार साहेबांनी केलेलं आहे आणि आता पुढच्या काळासाठी येणाऱ्या काळामध्ये पवार साहेबांकडून तुम्हाला काही आदेश आलेला आहे? पवार साहेबांकडून आदेश येण्याची मी वाट बघत बसलेलो नाही। पवार साहेब स्वतः म्हणजे इतकं मोठं हिमालय एवढं नेतृत्व आहे, त्यांना कळतं कुणाला लोकसभेला हे करायचं, उमेदवारी द्यायची आणि कुणाला नाही द्यायची। पवार साहेबांच्याकडे आदेश असो वा नसो, एक सामान्य कार्यकर्ता म्हणून, एक देशावर प्रेम करणारा सामान्य नागरिक म्हणून मला जे वाटतं की देशासाठी जी योग्य पार्टी आहे त्या पार्टीसाठी काम करणं हे माझं कर्तव्य समजून मी यात उतरलोय। त्यांनी मला हे करावं म्हणजे आदेश द्यावा आणि मग मी फिरावं अशी काही पोझिशन नाही। मी स्वतः वैयक्तिक माझ्या स्वतःच्या इच्छेनं या मतदारसंघामध्ये लोकांना एकत्रित करायचं काम करतोय। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आपण आदरणीय शरद पवार साहेबांच्यावर राहणं पसंत केलं। हो, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर साधारणपणे कसं आहे, विचारधारेबरोबर राहायचा मी विचार केला। एकंदरीत ही विचारधारा, माझी विचारधारा ही थोडी सेक्युलर किंवा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराशी सुसंगत आहे, त्यामुळे ती विचारधारा घेऊन शरद पवार साहेब काम करतात म्हणून मी त्यांच्यावर राहायचा निर्णय घेतला। काय विजन असणार आहेत माढा लोकसभा लढवल्यानंतर, जिंकून आल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये तुमच्या पुढील काय विजन असतील? या मतदारसंघामधल्या 6ही विधानसभा मतदारसंघामध्ये एकही मोठा इंडस्ट्रियल एरिया नाही। सध्या जो कॉरिडॉर मंजूर झालेला आहे त्याच्यामध्ये पण अनेक संभ्रम आहेत, तर हा कॉरिडॉर मसवड या ठिकाणी जो मंजूर झालेला आहे त्याचं पूर्ण सक्षमीकरण करणं, म्हणजे फक्त नावाला ती MIDC नसावी तर या ठिकाणी मोठे उद्योग कसे येतील यासाठी मी विशेषतः प्रयत्नशील राहीन। दुसरं माझा मेन इंडस्ट्रियलायझेशनमध्ये माझी एक कन्सेप्ट आहे स्वतःची, त्या उद्देशानं मी तिथल्या शेतकऱ्यांशी बोललो होतो, पण आपलं सरकार सत्तेत नसल्यामुळं किंवा वर जाण्यास काही अडचणी आहेत, परंतु स्थानिक लोकांना उद्योजक कसं बनवता येईल, म्हणजे तिथल्या लोकांच्या ज्या जमिनी जात आहेत त्यांना पैसे देऊन शासन बाहेर काढतं आणि ते लोक परत भविष्यात जाऊन 5 वर्षांनी 10 वर्षांनी त्याच ठिकाणी वॉचमनची नोकरी करताना दिसतात। हे चित्र आपल्याला बदलायचं आहे। ॲन्सिलरी इंडस्ट्री जी असते म्हणजे एक अँकर इंडस्ट्री असते, जी प्रमुख इंडस्ट्री असते आणि त्याला लागणारे स्पेअर पार्ट्स असतात, सर्व्हिसेस देणाऱ्या ज्या कंपन्या असतात त्या कंपन्या तिथल्या स्थानिक लोकांना उभा करता याव्यात आणि आमचा संपूर्ण परिसर हा उद्योजकांचा परिसर म्हणून रामारूपास यावा यासाठी मी विशेषतः प्रयत्नशील राहीन।
या व्यतिरिक्त पाण्याच्या जे प्रोजेक्ट्स आत्ता ऑनगोईंग आहेत किंवा ज्यांच्या उद्घाटनं झाली, या प्रोजेक्टला फंड अवेलेबिलिटी कशी जास्तीत जास्त करता येईल आणि प्रामुख्याने हे प्रोजेक्ट लवकरात लवकर कसे पूर्ण होतील यासाठी मी प्रयत्नशील राहील. कारण देशावर एवढं मोठं कर्ज झालं आहे, अशा परिस्थितीत या प्रोजेक्टला पुढच्या 5 वर्षात तरी फंड मिळतील का अशी शंका आहे. पण मी जर निवडून आलो तर हा माझा प्रयत्न राहील की प्रायोरिटी बेसिसवर हे पाण्याच्या संदर्भातली सर्व कामं या मतदारसंघातली पूर्ण होतील. त्याचबरोबर आरोग्य, शाळेचा खूप मोठा विषय आहे, म्हणजे शिक्षणाचा खूप मोठा विषय आहे. करमाळ्यासारख्या तालुक्यामध्ये साधं एक इंजिनिअरिंग कॉलेजसुद्धा नाही आहे. म्हणजे एज्युकेशनल फॅसिलिटी चांगल्या कशा डेव्हलप होतील यासाठी मी प्रयत्नशील राहील. साहेब, मध्ये EVM-वरचा आपला एक व्हिडिओ बराच व्हायरल झाला, तर EVM आणि व्हीव्हीपॅट ह्याच्याबद्दल आपण काय सांगाल? EVM आणि व्हीव्हीपॅटबद्दल मी एक व्हिडिओ शेअर केला होता, आपण जरूर बघा. 2013 साली व्हीव्हीपॅट इंट्रोड्यूस झालं सर्वात प्रथम. लोकांना कळावं की हे आपण ज्याला मत दिलं त्याचीच पावती प्रिंट होते का. परंतु याच्यामध्ये एक ग्लिच आहे की याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा शेवटच्या दिवशी उमेदवारांची लिस्ट फायनल होते त्या दिवशी त्या व्हीव्हीपॅटमध्ये किंवा त्या EVM-मध्ये एक प्रोग्राम लिहावा लागतो, त्याला स्लिप लोडिंग डिव्हाइस म्हणतात. ते स्लिप लोडिंग डिव्हाइस काय करतं, प्रत्येक बटनाला कोणता पक्ष आहे ते त्या याच्यामध्ये सेट केलं जातं. याच्या अगोदर EVM-ला हे कळत नव्हतं की 1 नंबरला कोणता पक्ष आहे, 2 नंबरला कोणता पक्ष आहे. पण आता EVM-ला स्वतःला हे कळायला लागलेलं आहे की कोणत्या पक्षाचं बटन कोणतं आहे. जेव्हा त्या मशीनला स्वतःला कळतं की कोणत्या पक्षाचं बटन कोणतं आहे, त्यावेळी हे पण प्रोग्राम करणं शक्य आहे की हा 2 नंबरच्या बटनला इतकी मतं मिळाली पाहिजे, 3 नंबरला इतकी मिळावी. हा प्रोग्राम त्याच्यामध्ये इनबिल्ट सेट करणं शक्य आहे. ते मशीन हॅक जरी होत नसलं तरी स्लिप लोडिंगचा जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्राममध्ये इरर्स किंवा बग्स ठेवून हे मतं इकडं तिकडं वळवली जाऊ शकतात, अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं या मशीन शंकास्पद आहे असं मला वाटतं. सध्या आता माढा मतदारसंघात विकासाची कामं सुरू आहेत, भूमिपूजन सुरू आहेत, त्या आपण कसं पाहतो? काय होतं, 5 वर्ष इथं खासदार होते माढा लोकसभेत, भाजपचे खासदार होते, केंद्रात भाजपचं सरकार होतं, राज्यात भाजपचं सरकार होतं. मग भूमिपूजन नेमकं इलेक्शनचे 1 महिना आधी का सुरू होतं हेच मला कळत नाही. म्हणजे जर हे सगळंच तुमच्याकडे होतं तर 2 वर्ष आधी का नाही कामं चालू झाली? हे 1 महिना आधीच बरे इलेक्शनच्या आधी होतं. ते मतदारांना प्रभावित करण्याचं एक माध्यम आहे की नेमकं इलेक्शनच्या आधी GR काढायचे, आधीच काही कामं मंजुरी द्यायच्या. आता या कामांना फंडसुद्धा उपलब्ध आहेत का नाही हा प्रश्न येतो. कारण महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर मागच्या अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनामध्ये 55,000 कोटीच्या पुरवण्या मागण्या मांडलेल्या आहेत, ज्यासाठी फंड उपलब्ध नाही. त्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला लोन घ्यावं लागणार आहे. त्यामुळे हे कसं आहे म्हणतात ते कर्ज काढून दिवाळी साजरी करायचा प्रकार जो असतो तो प्रकार आहे. म्हणजे माहिती नाही, पैसे नाही आहेत आणि उद्घाटनं आणि भूमिपूजनं चालू आहेत. याच्यामध्ये फक्त लोकांचं मतदान घेणं हा जास्त उद्देश दिसतो, ते काम पूर्ण करण्यापेक्षा. देशावर सुद्धा 205 लाख कोटीचं कर्ज झाले आणि अशा परिस्थितीमध्ये पुढच्या प्रोजेक्टना फंड उपलब्ध होणार आहेत का नाही याची सुद्धा आज मी तिला सांगता येणार नाही. परंतु मतं मिळवण्यासाठी उद्घाटनही केलंच पाहिजे, ते चालू आहे. अभयदादा जगताप यांचा प्रवास कसा पाठीमागचा थोडक्यात जरा सांगितलं? माझं शिक्षण MTech झालेलं आहे. मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो, UPSCची तयारी करत होतो. त्यानंतर मी माझी स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली आहे. 1 वर्ष मी फॉरेनला सुद्धा जॉब केले, काही वर्ष जॉब केला आणि माझी स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरू केलेली आहे. 10 वर्ष मी संगणक क्षेत्रात काम करतो आणि सामाजिक क्षेत्रात मी मानदेश फाउंडेशन या संस्थेची स्थापना करून सामाजिक क्षेत्रात काम करायला सुरुवात केली आणि गेले 15 वर्ष मी विविध सामाजिक कामं करत असतो. कोविडच्या काळात मी एक कोविड हॉस्पिटल आमच्या गावात उभा केलं होतं. त्यामध्ये 300हून अधिक पेशंटना मोफत उपचार देण्यासाठी मी काम केलं. असे काही कामं माझी आहेत आपल्या मानखटाव भागात. मी सामाजिक कामात मी अग्रेसर होतो. साहेब, शेवटचा एक प्रश्न की आपण उच्च विद्या शिकलेला आहात, आपण सॉफ्टवेअर इंजिनियर आहात, आपली स्वतःची एक कंपनी आहे. फलटणच्या युवकांना आपण आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काय आश्वासन द्याल?
खरं तर फलटणच्या युवकांसाठी सुद्धा म्हणजे जे इंडस्ट्रीयल मी प्रश्न मांडले की इंडस्ट्रियलायझेशन महाराष्ट्राचं जरा थांबलेलं आहे गेल्या 10 वर्षात. तर इथं जसं मसवडचा इंडस्ट्रियल एरिया असेल किंवा आजूबाजूचे लोणंद आणि बाकी क्षेत्रातले एरिया असतील, इथं मोठ्या इंडस्ट्री कशा येतील आणि त्याच्या अँकर इंडस्ट्री कशा डेव्हलप होतील यासाठी प्रयत्नशील राहील. इथल्या युवकांना रोजगार निर्मिती आणि त्याचबरोबर स्वतःचे उद्योग काढायला मदत या दृष्टीनं मी प्रयत्नशील राहील. कारण फक्त नोकरी मिळवून देणे हा मी स्वतः उद्योजक असल्यामुळं माझा तो उद्देश नाही. इनफॅक्ट इथला युवक उद्योजक कसा होईल यासाठी मी जास्त प्रयत्न करेन असं मला वाटतं. त्या वतीनं एकास एक उमेदवार मिळणं अपेक्षित आहे, पण जर अनेक उमेदवार जर मिळाले तर मग तुम्हाला म्हणजे निवडणुकीच्या संदर्भात कसं असणार किंवा तुम्ही स्वतः इंडिया आघाडीचा एकच उमेदवार होण्याच्या दृष्टीने तुमचे काय प्रयत्न असणार? इंडिया आघाडीचा फक्त माढ्यामध्ये नाही, संपूर्ण देशामध्ये इंडिया आघाडीचा प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार असणार. आता काही अपक्ष उमेदवार उभा राहत असतील तर ते काही कोणाच्या हातात नाही. मग महायुतीचा जरी उमेदवार असला एक तरी त्याच्याबरोबरचे दुसरे इच्छुक उमेदवार सुद्धा अपक्ष उभा राहू शकतात. परंतु इंडिया आघाडीचा संपूर्ण देशातल्या 543 मतदारसंघात प्रत्येकी एकच उमेदवार असेल असा निर्णय सर्व पक्षांनी मिळून घेतलेला आहे. तो इंडिया आघाडीचा उमेदवार आपण असाल असे तुमचे काय प्रयत्न आहेत का? मी जर उमेदवार इंडिया आघाडीचा म्हणून उभं राहिलो तर 100% मी माझ्या परीनं पूर्ण प्रयत्न करतोय. आणि इंडिया आघाडीचे जे काही 2-4 इच्छुक उमेदवार असतील त्यामध्ये माझं नाव असेल. जो कोणी निवडून येण्यास पात्र असेल त्याला इंडिया आघाडी तिकीट देईल. आणि जर मी त्यात 1 नंबरला असेल तर 100% मला मिळेल. मी जर त्यात नसेल तर मी 100% माझ्या ताकदीनं मी इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करेन. साहेब, जर आपल्याला इंडिया आघाडीकडनं उमेदवारी नाही मिळाली तर आपण अपक्ष उमेदवारी दाखल करणार का इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून येण्यासाठी मदत करणार? अपक्ष उभं राहण्याची 0% शक्यता आहे. मी इंडिया आघाडीशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही. फक्त आणि फक्त इंडिया आघाडीचा उमेदवार असेल तरच उभं राहीन. नसेल तर जो कोणी उमेदवार इंडिया आघाडीत असेल त्यासाठी पूर्ण क्षमतेने पूर्ण माझ्या ताकदीने. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.